विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षातील 5व्या सत्रातील एक महत्त्वाचा घटक भारतीय प्रयोजन विचार याविषयी माहिती पाहत आहोत. मागील काही तासिकामधून आपण हा प्रयोजन विचार समजून घेत आहोत. आजच्या या तासिकेमध्ये मम्मट यांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आपण पाहणार आहोत. मम्मटांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये एकूण 6 साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. यापैकी पूर्वी आपण एकूण 5 प्रयोजनांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये यश हे पहिले प्रयोजन, त्यानंतर दुसरं प्रयोजन अर्थप्राप्ती, तिसरं प्रयोजन व्यवहार ज्ञान, चौथं प्रयोजन अशुभ निवारण आणि 5वं प्रयोजन आनंद किंवा आनंद प्राप्ती. या 5 प्रयोजनांचा विचार आपण केलेला आहे. या 5ही प्रयोजनांचा विचार करत असताना एक विद्यार्थी म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मम्मट यांचा प्रयोजन विचार स्पष्ट करा असा प्रश्न आल्यानंतर आपणास या एकूण 6 प्रयोजनांचा विचार करणं अभिप्रेत आहे, आवश्यक आहे. पण हा विचार करत असताना अभ्यासकाने ज्या पद्धतीने पाठ्यपुस्तकामध्ये भूमिका विशेष केलेली आहे, आपले विचार मांडलेले आहे, त्या दृष्टीने आपणास साधक बाधक अशा पद्धतीने चर्चा करणं आवश्यक आहे, अभिप्रेत आहे. म्हणून या 6 एकूण प्रयोजनांचा आपण विचार सर्वप्रथम लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून हा एक प्रकार, म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून या 6 प्रयोजनांचा विचार, त्याचबरोबर वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनांचा विचार आणि आजच्या काळामध्ये मम्मट यांनी सांगितलेली प्रयोजने कितपत उपयुक्त ठरू शकतात अशा 3 भागातून एक विवेचन करणं अभिप्रेत आहे, आवश्यक आहे. तर यापूर्वी आपण यश, अर्थप्राप्ती, अशुभ निवारण, व्यवहार ज्ञान आणि आनंद प्राप्ती या 5 प्रयोजनांचा लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून, वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि आधुनिक काळात किंवा संगणकाच्या काळामध्ये हे प्रयोजन कितपत उपयुक्त होऊ शकतात याचा विचार आपण केलेला आहे. या 5ही प्रयोजनामध्ये जे आपण पाहिलेले आहे त्या 5ही प्रयोजनांपैकी सर्वांनी आनंद या प्रयोजनाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आनंद प्राप्ती हे प्रयोजन शिरोभूत मानलेलं आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. आनंद प्राप्ती हे प्रयोजन मम्मटांच्या इतर प्रयोजनापेक्षा सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असं अभ्यासक मानतात. आणि इतर सर्व प्रयोजनाच्या तुलनेमध्ये आनंद प्राप्ती हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन असून इतर प्रयोजने आनंद प्राप्तीच्या बाबतीमध्ये किंवा आनंद प्राप्तीच्या दृष्टिकोनातून किंवा आनंद प्राप्ती या प्रयोजनाच्या पुढे गौण स्थानी आहेत असं अभ्यासक या ठिकाणी मानतात. म्हणजे आनंद प्राप्ती किंवा आनंद या प्रयोजनाला सर्वांनीच मान्यता दिलेली आहे, हा भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर आजच्या तासिकेमध्ये आपण जे मम्मटांनी एकूण 6 प्रयोजने त्यांच्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे त्यापैकी एक अखेरचं किंवा शेवटचं प्रयोजन हे कांता संगीत उपदेश हे प्रयोजन आहे. आजच्या तासिकेमध्ये याही प्रयोजनाचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून, वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून
आणि आजच्या संगणकाच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये हे प्रयोजन कितपत उपयुक्त ठरणार आहे असा एक साधक बाधक दृष्टिकोन किंवा साधक बाधक चर्चा किंवा अभ्यासकांची मम्मटांच्या या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे हे आपण समजून घेणार आहोत. पाहूया. कांता संहित उपदेश हे मम्मटाने साहित्याचे प्रयोजन सांगितलेले आहे. जे आपण पूर्वीचे प्रयोजने पाहिलेली आहेत एकूण 5, त्याप्रमाणेच कांता संहित उपदेश हे मम्मटांनी सांगितलेलं त्यांच्या काव्यप्रकाश या ग्रंथातील शेवटचं म्हणजे 6वं प्रयोजन आहे. तर साहित्य हे वाचकांचे उद्बोधन करते, त्यांना उपदेश करते. साहित्यातून प्रत्येक साहित्यकृतीचा निर्माता ज्यावेळी साहित्य निर्मिती करत असतो त्यावेळी त्याची आतून एक भूमिका असते की आपण जे आपल्या साहित्य कलाकृतीच्याद्वारे मांडत आहोत, ज्या आपल्या भावना प्रकट करत आहोत, जे आपले विचार मांडत आहोत किंवा जे समाज जीवनाचे चित्रण करत आहोत, त्यातून समाजाचा काहीतरी उद्बोधन झालं पाहिजे, समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांची जनजागृती झाली पाहिजे किंवा आपल्या साहित्यामधून किंवा आपल्या साहित्यकृतीमधून त्यांना काहीतरी बोध झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन प्रत्येक साहित्य निर्मिती करत असतो. आपल्या साहित्य कलाकृतीचा उपयोग हा समाजासाठी व्हावा अशी त्यांची आंतरिक इच्छा असते, आंतरिक भूमिका असते आणि त्या दृष्टिकोनातून ते साहित्यकृती निर्माण करत असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून साहित्य हे वाचकाचे उद्बोधन करत असतं, वाचकांचं प्रबोधन करत असते, वाचकांना उपदेश करत असते. मग साहित्यातून जो उपदेश केला जातो, मग साहित्यातून जे उद्बोधन केले जाते, साहित्यातून मिळणारा जो उपदेश आहे त्याचा मम्मटांनी 3 भागामध्ये वर्णन केलेले आहे. मम्मटांनी जे उपदेशाचे प्रकार सांगितलेले आहेत तर इथे मम्मटांची भूमिका किंवा मम्मट यांचा विचार समजून घेणे गरजेचं आहे. या उपदेशाचे वर्णन करत असताना मम्मट एकूण 3 प्रकारचा उपदेश सांगत आहे. त्यातील पहिला उपदेश आहे प्रभू संहित. दुसरा उपदेश आहे सुरुद्ध. आणि तिसरा आहे कांता संहित. मम्मट यांनी साहित्य हे वाचकांचा उपदेश करत असते, प्रबोधन करत असते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि साहित्यातून 3 प्रकारचा उपदेश केला जातो असं मम्मट या ठिकाणी सांगतात. आणि तो 3 प्रकारचा उपदेश म्हणजे एक प्रभू संहित उपदेश, सुरुद्ध संहित उपदेश आणि तिसऱ्या प्रकारचा उपदेश हा कांता संहित उपदेश. असे 3 वर्ग किंवा 3 प्रकार या ठिकाणी मम्मटांनी केलेले आहेत. या 3ही प्रकारचे विवेचन थोडक्यात आपण या ठिकाणी करणार आहोत. साहित्यातून मिळणाऱ्या उपदेशाचे मम्मट 3 वर्ग करतात. ते म्हणजे एक प्रभू संहित आहे, दुसरा आहे सुरुद्ध संहित आणि तिसरा कांता संहित उपदेश. असे 3 उपदेशाचे प्रकार मम्मट यांनी केलेले आहेत. कांता संहित उपदेशामध्ये हे 3 प्रकारचे उपदेशाचे प्रकार मम्मट या ठिकाणी सांगतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे प्रभू संहित उपदेश हा आहे. आता याची फोड किंवा याचे विवेचन अशा स्वरूपाचे केलेलं आहे. प्रभू आणि संहित या दोन्ही शब्दाचे अर्थ आपण विचारात घेतले तर हा उपदेश कसा असतो
हे आपल्या लक्षामध्ये येईल किंवा येऊ शकते. मम्मट या ठिकाणी सांगतात की सुरुवातीला प्रभू आणि सम्यक या दोन शब्दांचा ते या ठिकाणी अर्थ सांगून पुढे या ठिकाणी विवेचन करत आहेत. ते म्हणतात की प्रभू आणि सम्यक या शब्दाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर हे प्रयोजन समजून घेण्यासाठी अधिक सोपं होईल असं ते या ठिकाणी सांगतात. आता सम्यक, प्रभू आणि सम्यक या दोन्ही शब्दांचे अर्थ आपण विचारात घेतले तर हा उद्देश कसा असतो हे आपल्या लक्षात येते. प्रभू म्हणजे स्वामी किंवा मालक आणि सम्यक म्हणजे सदृश्य किंवा सारखा. याचा अर्थ सांगितले प्रभू आणि सम्यक हे जे दोन शब्द आहेत या दोन्ही शब्दांमध्ये प्रभू या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे स्वामी किंवा मालक. प्रभू आणि सम्यक या दोन शब्दांमध्ये सांगत असताना प्रभू या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. त्याला स्वामी किंवा मालक असं म्हटलेलं आहे आणि सम्यक म्हणजे सदृश्य किंवा सारखा. आता याचं विवेचन अधिक स्पष्टपणे पुढे केलेले आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभू आणि सम्यक या दोन शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर प्रभू या शब्दाचा अर्थ स्वामी किंवा मालक असा आहे आणि सम्यक या शब्दाचा अर्थ सदृश्य किंवा सारखा असं म्हटलेलं आहे. तर हे सांगत असताना प्रभू म्हणजे स्वामी किंवा मालक आणि सम्यक म्हणजे सदृश्य किंवा सारखा. तर याचा एकूणच जर अर्थ लक्षात घेतला प्रभू सम्यक उपदेशाचा तर प्रभू सम्यक उपदेश म्हणजे मालकाने केलेला उपदेश होय. तर प्रभू सम्यक उपदेशामध्ये इथे त्यांनी सांगितलेला आहे याचा अर्थ सांगत असताना स्वामी किंवा मालक, प्रभू सम्यक याचा प्रभू सम्यक म्हणजे प्रभू म्हणजे मालक किंवा स्वामी आणि सम्यक म्हणजे सदृश्य किंवा सारखा. तर प्रभू सम्यक उपदेश म्हणजे मालकाने केलेला उपदेश होय. हा जो पहिला प्रकार आहे त्यामध्ये प्रभू याचा अर्थ स्वामी किंवा मालक आहे. म्हणून पहिल्या प्रकारचा जो उपदेश आहे हा उपदेश म्हणजे मालकाने केलेला उपदेश होय. आता याच्या पुढे आणखी सांगितलेलं आहे की प्रभू सम्यक उपदेश म्हणजे मालकाने किंवा स्वामीने केलेला उपदेश होय. हा उपदेश सक्तीचा असतो, बंधनकारक असतो आणि सक्तीचा उपदेश असल्यामुळे त्याचे पालन करणे हे क्रमप्राप्त ठरते. तर पहिला जो उपदेश आहे प्रभू सम्यक उपदेश याचा अर्थ आहे स्वामी किंवा मालक. मग स्वामी किंवा मालक यांनी केलेला उपदेश हा आपणास बंधनकारक आहे. त्याने जो काही मार्ग सांगितलेला असेल किंवा जे काही कार्य सांगितले असेल किंवा जो त्याने सांगितलेला विचार असेल तो आपणास सक्तीचा असतो, बंधनकारक असतो. तो आपणाला ऐकावाच लागतो. त्याचं पालन करणे हे आपणास कर्तव्य आहे, क्रमप्राप्त आहे. म्हणजे मालकाने किंवा स्वामीने जो केलेला उपदेश आहे तो हा सक्तीचा असतो, बंधनकारक असतो. तो आपणास पाळावाच लागतो. त्यांनी जे काही विचार सांगितले ते त्याचं पालन करणे, ते विचार स्वीकारणे, त्यांनी सांगितलेलं कार्य करणे हे आपल्यावर बंधनकारक असते. ते आपली जबाबदारी असते, ते आपलं कर्तव्य असते. म्हणून त्यांनी केलेला उपदेश हा सक्तीचा असतो आणि त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा क्रमप्राप्त आहे असं या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. प्रभू सम्यक उपदेशामध्ये म्हणजे थोडक्यात प्रभू सम्यक उपदेशामध्ये मालकाने किंवा स्वामीने केलेला आदेश असतो किंवा उपदेश असतो तो सर्वांना बंधनकारक असतो, तो सक्तीचा असतो आणि त्यांनी केलेला उपदेश, त्यांनी सांगितलेले विचार आपणास पालन करावे लागतात. ते आपल्यावर बंधनकारक असतात. त्यांचे विचार पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, क्रमप्राप्त आहे असं या उपदेशाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे जाऊन या प्रभू सम्यक उपदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की या उपदेशाचा अवलंब केल्यावर परिणाम काय होईल याचा विचार करण्याची संधी असते. त्याने जो काही विचार सांगितलेला आहे, त्याने जो काही उपदेश केलेला आहे तो उपदेश, त्या उपदेशाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं.
ते आपल्यावर बंधनकारक असतं. म्हणून त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करण्यास आपणास वेळ नसतो. म्हणून प्रभू संगीत हा सक्तीचा उपदेश आहे असे या ठिकाणी मोहम्मद सांगतात. म्हणून त्या उपदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक असतं असं या ठिकाणी मोहम्मदाच्या या पहिल्या प्रयोजनाबाबतीमध्ये आपणास सांगता येईल किंवा अभ्यास अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी म्हणताना दिसतात. थोडक्यात अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण आपण करता येईल की प्रभू संगीत उपदेश हा मालकाने केलेला किंवा स्वामीने केलेला उपदेश असतो आणि तो सक्तीचा असतो. आणि सक्तीचा उपदेश असल्यामुळे त्याचे पालन करणे हे क्रमप्राप्त ठरते. आणि या उपदेशाचा अवलंब केल्यामुळे त्याचे परिणाम काय होते याबाबत विचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी संधीही नसते किंवा वेळही नसतो असं या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या उपदेशाचा दुसरा प्रकार म्हणजे सुवृद्ध समीप. सुवृद्ध समीप उपदेश हा दुसरा प्रकार आहे. या सुवृद्ध शब्दाचा देखील अर्थ सांगितलेला आहे. सुवृद्ध म्हणजे सुहृदयी मित्र हा दुसरा जो प्रकार आहे. इथे प्रभू म्हणजे मालक किंवा स्वामी आणि ते सुवृद्ध म्हणजे आपला मित्र. हा सुहृद या शब्दाचा अर्थ आपला मित्र आहे. म्हणून हा जो दुसरा उपदेशाचा प्रकार आहे तो म्हणजे सुहृदयी मित्र किंवा चांगला मित्र असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा प्रकारचा उपदेश हा मित्राने केलेल्या उपदेशासारखा असतो. या उपदेशामध्ये सक्ती नसते त्यामुळे तो पाळलाच जातो असे नाही. आता हा जो दुसरा उपदेश आहे तो सुहृद म्हणजे सुहृद समीप म्हणजे मित्राने केलेल्या उपदेशासारखा उपदेश असतो आणि मित्र हा चांगला मित्र असतो. पण दुसऱ्या प्रकारचा हा जो उपदेश आहे तो मित्राने केलेल्या उपदेशासारखा असतो. या उपदेशामध्ये सक्ती नसते, बंधनकारक नसतं ते. म्हणून तो उपदेश त्याने जो मित्राने केलेला उपदेश आहे तो पाळलाच पाहिजे असं या ठिकाणी नाही. तो आपल्या मनावर या ठिकाणी आहे. प्रभू समीप उपदेशामध्ये स्वामीने केलेला उपदेश आहे आणि हा स्वामीने किंवा मालकाने केलेला उपदेश असल्यामुळे ते पाळणं आपणास बंधनकारक असतं. आणि सुवृद्ध समीप म्हणजे मित्राने केलेला उपदेश आहे. हाही उपदेशच आहे, चांगलाच उपदेश आहे, पण तो मालकाने केलेल्या उपदेशासारखा बंधनकारक असत नाही. म्हणून मित्राने केलेला उपदेश जो आहे हा सक्तीचा नसतो, तो पाळलाच पाहिजे असे या ठिकाणी नाही. प्रभू समेत उपदेश सक्तीचा असतो. कधी कधी इच्छा नसतानाही असा उपदेश पाळावा लागतो. तर दुसऱ्या मित्राचा उपदेश सक्तीचा नसतो त्यामुळे तो प्रभावी मानायचा की नाही ते ठरवायला संधी असते. त्याचाच तो सल्ला नाकारताही होतो. या दुसऱ्या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे की सुहृद समीप उपदेशामध्ये हा मित्राने केलेला उपदेश असतो आणि पहिला जो आपण प्रकार पाहिला प्रभू समेत उपदेशामध्ये त्यामध्ये तो स्वामीने किंवा मालकाने केलेला उपदेश असल्यामुळे तो सक्तीचा असतो. ती आपली इच्छा असो अगर नसो तो उपदेश आपणास पाळावाच लागतो. तर दुसरा जो उपदेश आहे तो मित्राने केलेला उपदेश आहे तो सक्तीचा नसतो. म्हणून त्याने केलेला उपदेश आपण मानायचा की नाही यासाठी ठरवण्याला संधी तरी असते, आपणास वेळ तरी असतो. म्हणून एखाद्या वेळेस त्याने आपणास उपदेश जरी केला तर तो मानायचा की नाही हे आपल्या मनावर असतं. परंतु या उपदेशामध्ये तुमची इच्छा असो अगर नसो प्रभू समेत मालकाने केलेला उपदेश, स्वामीने केलेला उपदेश हा पाळावाच लागतो. तर हा जो सुहृद समेत उपदेश आहे तो मित्राने केलेला उपदेश असतो. तो मानायचा की नाही मानायचा हे आपल्यावर या ठिकाणी अवलंबून असतो असं या दोन प्रयोजनाच्या बाबतीमध्ये सांगता येतं. कांता समेताच्या उपदेशामध्ये जे तीन प्रकार केलेले आहेत, प्रभू समेत उपदेश म्हणजे हा स्वामी किंवा मालकाने केलेला उपदेश आहे आणि सुहृद समेत उपदेश म्हणजे मित्राने केलेला हा उपदेश आहे. हा बंधनकारक आहे. आपली इच्छा असो अगर नसो हा उपदेश आपणास पाळावा लागतो. हा मित्राने केलेला उपदेश आहे. त्याने केलेला उपदेश पाळायचा की नाही पाळायचा हे आपल्या मनावर या ठिकाणी अवलंबून असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे
त्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहूया. उपदेशाच्या मम्मटाने सांगितलेला तिसरा प्रकार म्हणजे कांता संहित उपदेश होय. मम्मट हा जो तिसरा प्रकार या ठिकाणी सांगत आहे तो तिसरा प्रकार हा कांता संहित उपदेश आहे आणि याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. कांता संहित उपदेशाचा जो अर्थ आहे तो पत्ती, कांता म्हणजे पत्ती, संहित म्हणजे सारखा, सदृश किंवा सारखा होय. आता पहा, उपदेशाच्या मम्मटाने सांगितलेला तिसरा प्रकार म्हणजे कांता संहित उपदेश होय. तर याचे स्पष्टीकरण पाठ्यपुस्तकामध्ये जे केलेलं आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहूया. पत्नीचा उपदेश हा उपदेशासारखा न वाढता ती तिच्या कौशल्याने अशा काही पद्धतीने पतीला सांगते की तिचा पती तो मान्यच करतो. आता हा तिसरा जो प्रकार आहे, हा तिसरा प्रकार या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेला आहे की आपण पहिला पाहिला की प्रभू संहित उपदेश, यामध्ये स्वामी आणि मालक महत्वाचा आहे. स्वामीने केलेला उपदेश किंवा मालकाने केलेला उपदेश हा बंधनकारक आहे. आपली इच्छा असो अथवा नसो, तो आदेश असल्यामुळे किंवा तो विचार असल्यामुळे किंवा तो मालकाने सांगितलेला असल्यामुळे तो आपणास पाळावाच लागतो. दुसरा प्रकार आहे हा सुरुपदेश म्हणजे मित्राने केलेल्या उपदेशाचा उपदेश आहे. इथे पाळायचे की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपल्याला वाटलं की आपण मित्राने आपल्यासाठी सांगितलेलं आहे तर आपण ते पाळू शकतो, आपल्याला वाटतं की नको तर आपण त्याला नकार देऊ शकतो. हा बंधनकारक आहे, सक्तीचा आहे, हा आपल्या मनावर आहे. पण तिसरा हा जो उपदेश आहे तो कांता म्हणजे पत्नी. पत्नी ज्यावेळेस एखादं कार्य करून घेत असताना ज्या कौशल्याने आपल्या पतीला समजावून सांगते आणि त्यांची इच्छा असो अथवा नसो, ती आपल्या कौशल्याने आपल्या पतीकडून तिच्या मनामध्ये असलेलं काम किंवा तिचा हेतू ती कौशल्याने प्राप्त करून घेते, साध्य करून घेते. म्हणून तिसऱ्या पद्धतीचा उपदेश हा कांता संहित उपदेश असं म्हटलेला आहे. याचे स्पष्टीकरण या ठिकाणी पुढील पद्धतीने आहे की पत्नीचा उपदेश हा उपदेशासारखा न वाटता ती तिच्या कौशल्याने उपदेश ती तिच्या कौशल्याने अशा काही पद्धतीने पतीला सांगते तिचा पती तो मान्यच करतो. म्हणजे आपल्या पतीला आपल्या कौशल्याने ती समजून सांगते, त्यांना पटवून देते. म्हणून पतीची इच्छा असो अथवा नसो, पतीला मात्र, कारण एकमेकांना ते प्रिय असल्यामुळे प्रेमळ भावनेने ती आपल्या पतीला आपले विचार पटवून देते, कौशल्याने ती त्यांना समजून सांगते आणि तिला जे हवं आहे ती करून घेते, त्यामध्ये ती यशस्वी होते असे या ठिकाणी म्हणून मानलेलं आहे की पत्नीचा उपदेश हा उपदेशासारखा न वाटता ती तिच्या कौशल्याने अशा काही पद्धतीने पतीला सांगते की तिचा पती तो मान्यच करतो. आपला उपदेश पतीने मान्य करण्यासाठी ती तो प्रेमळ व हळुवार शब्दात सांगते. इथे अभ्यासक आपले विचार व्यक्त करतात की पत्नी ज्यावेळी आपल्या पतीला काही सांगत असते किंवा तिला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ती कठोर शब्दामध्ये सांगत नाही. इथे स्वामी किंवा मालकासारखा आदेश त्या ठिकाणी नाही. मित्राने सांगितलेलं मानायचं की नाही हे त्या ऐकणाऱ्याच्या मनावर आहे. परंतु पत्नीने सांगत असताना पत्नी हे प्रेमळपणे आणि हळुवारपणे सांगते आणि पत्नीने सांगितलेलं असल्यामुळे पती त्या ठिकाणी मान्य करतो. आणि यामध्ये पत्नीच्या प्रेमळपणाने आणि हळुवारपणे सांगण्यामध्ये ती केव्हा केव्हा पुढे जाऊन ती कधी कधी प्रसंगी अश्रूही ढाळते. म्हणजे हर करेन ती आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करते की आपला उद्देश पतीने मान्य करण्यासाठी ती तो प्रेमळ व हळुवार शब्दात सांगते. प्रसंगी अश्रूही ढाळते, पण आपला विचार पतीला मान्यच करावा लागतो. कितीही कठोर मनाचा पती असला तरी पत्नीचा प्रेमळ शब्दाला तो उपदेश मान्य करतो. म्हणून त्याप्रमाणे साहित्यामध्ये
साहित्यिक आपल्या लालित्यपूर्ण शब्दातून वाचकांना उपदेश करत असतो. हा उपदेश वाचकाच्या मनात असतो. शेवटी यातून काही त्यांना सांगायचं आहे. मंगटांचा जो कांतासमेत उपदेश आहे, या उपदेशामध्ये सांगत असताना 3 प्रकार केलेले. प्रभू समेत म्हणजे स्वामी किंवा मालक, दुसरा सुहृद समेत म्हणजे मित्राने केलेला उपदेश, आणि तिसरा म्हणजे कांता समेत उपदेश. पत्नी आपल्या पतीला एखादा विचार पटवून देत असताना ती प्रेमळ हळूवार शब्दामध्ये सांगते, प्रसंगी नसुरी ढाळते आणि आपल्या प्रेमळ शब्दाने, कोमल शब्दाने पतीकडून ते आपलं हवं ते काम करून या ठिकाणी घेते. म्हणून ती आपलं कौशल्य वापरते आणि आपलं काम त्या ठिकाणी करून घेते. आणि याचा सार सांगत असताना, या प्रयोजनाचा हेतू सांगत असताना अभ्यासक असे विचार मांडतात त्या ठिकाणी की त्याप्रमाणेच ज्या पद्धतीने पत्नी आपल्या पतीला हळूवार शब्दामध्ये, प्रेमळ शब्दामध्ये, कौशल्यपूर्ण शब्दामध्ये एखादा विचार सांगते, पटवून देते आणि त्याच्याकडून हवं ते काम करून घेते किंवा त्याला त्या पद्धतीने कृती करण्यास भाग पाडते, त्या पद्धतीने जे साहित्यिक आहे हे साहित्यिक आपल्या साहित्यामध्ये लालित्यपूर्ण शब्दातून वाचकांना उपदेश करतात. हा उपदेश वाचकाच्या मनावर ठसतो. पत्नी आपल्या कोमल स्पर्शाने आणि प्रेमळ शब्दाने पतीचे चित्त आपल्याकडे खेचून घेऊन त्याला आपला उपदेश मान्य करावयास लावते. त्याप्रमाणेच साहित्य कृतीमध्ये साहित्यिक लालित्यपूर्ण शब्दांची योजना करून रसिकाचे मन खेचून घेत असतो. रसिकाचे मन साहित्य कृतीमध्ये खेळून राहिल्यावर तो चांगल्या साहित्य कृतीचा आस्वाद घेऊ शकतो. चांगल्या आस्वादामुळे त्याला साहित्य कृतीतील उपदेश पडतो. अभ्यासक या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये अधिक सविस्तर माहिती देताना या ठिकाणी म्हणतात की साहित्यिक देखील आपल्या साहित्य कृतीच्या माध्यमातून लालित्यपूर्ण भाषेमधून आपले विचार त्या ठिकाणी प्रकट करत असतात. वाचकांना खिळवून ठेवतात, वाचकांचं लक्ष आकर्षित करून घेतात आणि आपल्या साहित्य कृतीच्या माध्यमातून वाचक देखील त्या साहित्य कृतीचा आस्वाद घेण्यासाठी तयार होतो आणि त्या वाचकाला देखील ती साहित्य कृती या ठिकाणी आवडत असते. त्यामध्ये आपणास काहीतरी ज्ञान मिळू शकतं, आपला काहीतरी त्यात फायदा आहे हेही वाचकाला या ठिकाणी अशी वाचकांची देखील भूमिका बनते आणि वाचक त्या साहित्य कृतीकडे, त्या कलाकृतीकडे आकृष्ट होतो, खेचला जातो, असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने पत्नी आपल्या पतीला आपले विचार पटवून देण्यासाठी प्रेमळ शब्दाने, हळूवार शब्दाने आपले विचार त्यांनी ऐकावं यासाठी त्यांना प्रवृत्त करते, त्याच पद्धतीने साहित्यिक देखील आपल्या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून हळूवारपणे, लालित्यपूर्ण भाषेमध्ये वाचकांना आपल्या साहित्य कलाकृतीकडे आकृष्ट करून घेतो आणि एकदा रसिकांना देखील साहित्य कृतीची गोडी निर्माण झाली तर रसिक देखील विविध प्रकारच्या साहित्य कलाकृतीकडे आपोआप आकर्षित होतो आणि तो उत्तम दर्जाच्या साहित्य कलाकृतीचं वाचन करण्यासाठी प्रवृत्त होतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की चांगल्या आस्वादामुळे त्याला साहित्य कृतीतील उपदेश पडतो. कवी गोविंदाग्रज आपल्या कवितेमध्ये एका ठिकाणी म्हणतात, प्रेमे बोले प्रेमे डोले प्रेमे जग हाले, प्रेमा खातर जगी आजवर काय नाही झाले. प्रेमाचं महत्त्व वर्णन करत असताना कवी गोविंदाग्रज यांच्या कवितेच्या 2 ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते या कवितेमध्ये म्हणतात की प्रेमे बोले प्रेमे डोले प्रेमे जग हाले, प्रेमा खातर जगी आजवर काय नाही झाले. म्हणजे आपली बोलण्याची जी पद्धती आहे, जो प्रेमळपणा असते, हळूवारपणा असते आणि असं म्हटलंही जातं की जर एखाद्या व्यक्तीचं मन जिंकायचं असेल, एखाद्या व्यक्तीला आपल्याचं करायचं असेल तर त्या व्यक्तीशी जर आपण प्रेमपणाने जर बोललो, त्याच्याशी संभाषण जर आपण प्रेमपूर्वकपणे केलं, त्याच्याशी ऋणानुबंध जर वाढवले, त्याच्याशी आपुलकीचे जर संबंध आपण निर्माण केले, आपल्या शब्दांच्या माध्यमातून त्याला जर आपल्याकडे खेचून घेऊ शकलो, त्याला 4 प्रेमाचे जर शब्द या ठिकाणी बोलले तर सहजपणे आपण तो व्यक्ती देखील आपल्या या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे रागाने बोलण्यापेक्षा, कठोरतेने बोलण्यापेक्षा प्रेमानं जर आपण बोललो त्याला तर नक्कीच तो आपलासा होऊ शकतो. पण शत्रू देखील आपला
मित्र होऊ शकतो इतकं त्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून आपले संभाषण हे कौशल्यपूर्णही असलं पाहिजे. आपली बोलण्याची पद्धती ही प्रेमळ असली पाहिजे. त्याच्या बोलण्याचे विचार आपल्याला पटले पाहिजे, आपुलकीचे असले पाहिजे, प्रेमाचे असले पाहिजे, ऋणानुबंध निर्माण करणारे असले पाहिजे. तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याविषयी प्रेम निर्माण होऊ शकतं. आणि जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असते तर प्रेमच आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रेमे बोले प्रेमे डोले प्रेमे जग राहिले, प्रेमा खातर जगी आजवर काय नाही झाले. म्हणजे प्रेम ही अशी शक्ती आहे, प्रेम ही अशी भावना आहे की ज्याद्वारे आपण समोरच्याची मन सहजपणे जिंकू शकतो. जे आपल्याला हवं आहे ते आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. एवढं प्रेमाचं सामर्थ्य या ठिकाणी आहे. अशा स्वरूपाचे उदाहरण या प्रसंगी या ग्रंथासमेत उपदेश प्रयोजनाच्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये दिलेला आपणास लक्षात येईल. म्हणून साहित्यातील उपदेश हा प्रेमळ पत्नीच्या उपदेशासारखा असतो. अभिनव गुप्त यांनी प्रभूसमवेत उपदेश वेदातील शास्त्रातील असतो, तर इतिहासात पुराणातील उपदेश शुद्ध संहित उपदेशासारखा असतो असे सांगून काव्यातील उपदेश पत्नीच्या उपदेशासारखा असतो असे सांगितलेले आहे. तीनही प्रयोजने या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर एक अभिनव गुप्त या नावाचे ते तत्वज्ञ आहेत, प्राचीन भारतीय अभ्यासक आहेत. त्यांनी या तीन प्रकारच्या उपदेशाची एक वर्गवारी केलेली आहे. ते म्हणतात की उपदेश आणि प्रभूसमवेत उपदेश हा जो पहिल्या प्रकारचा उपदेश आहे, जे आपले वेद आहे, शास्त्र आहे, यातील जो उपदेश आहे म्हणजे वेद आणि शास्त्रातील उपदेश हा प्रभूसमवेत उपदेश आहे. म्हणजे तो सक्तीचा आहे, बंधनकारक आहे. इतिहास पुराणातील उपदेश हा सुरुद्ध संहित आहे. म्हणजे प्रभूसमवेत उपदेश हा आपणास मानावा लागणार आहे, बंधनकारक आहे. सुरुद्ध संहित उपदेश हा मित्रासारखा आहे. कांता संहित उपदेश हा पत्नीने केलेला उपदेशासारखा आहे. वेद आणि शास्त्र याचं उदाहरण सांगताना वेद आणि शास्त्राचा उपदेश हा प्रभूसमवेत उपदेशासारखा आहे. तर इतिहास आणि पुराणातील उपदेश हा सुरुद्ध संहित उपदेशासारखा आहे. तर इतिहास पुराणातील उपदेश हा सुरुद्ध संहित उपदेशासारखा असतो असे सांगून काव्यातील उपदेश हा काव्यातील उपदेश हा पत्नीच्या उपदेशासारखा असतो असं अभिनव गुप्त यांनी सांगितलेलं आहे. वेद आणि शास्त्र यातील उपदेश हा ब्रह्मसंहित उपदेशासारखा असतो. इतिहास आणि पुराणातील उपदेश हा सुरुद्ध संहित उपदेशासारखा असतो आणि काव्यातील उपदेश हा पत्नीने केलेल्या उपदेशासारखा असतो असं अभिनव गुप्त यांनी सांगितलेलं आहे. आता आपण इतर जी प्रयोजने पाहिलेली आहे त्याच पद्धतीने याही प्रयोजनाचा लेखकनेच दृष्टिकोनातून आणि वाचकनेच दृष्टिकोनातून कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे याचाही विचार आपण करणार आहोत. लेखकाच्या बाबतीत या प्रयोजनाचा विचार केला तर हे प्रयोजन काही प्रमाणात लेखकाच्या बाबतीत लागू पडणारे आहे. साहित्य कृतीला जन्म देताना आपण समाजाला काहीतरी चांगला उपदेश करावा अशी त्याची इच्छा त्याच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. तो तसा उपदेश आपल्या साहित्य कृतीतून अप्रत्यक्षपणे देत असतो. असे असले तरी केवळ उपदेश देण्यासाठी साहित्य लिहितो असे म्हणणे धाडसाचे होईल. लेखकाने दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार हा काही अंशी लागू पडण्यासारखा आहे असं म्हणतात. कारण का आपला जो अनुभव आहे, आपले जे ज्ञान आहे, आपली जी माहिती आहे ती वाचकापर्यंत पोहोचवावी असा त्या साहित्य कृतीच्या निर्मात्याचा उद्देश असतो. या भावनेने तो लिहित असतो. म्हणून काही अंशी लेखकाने दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करतो. पण असे असले तरी केवळ उपदेश देण्यासाठीच साहित्यिक साहित्य निर्माण करतो असे म्हणणे धाडसाची होईल अशी भूमिका अभ्यासात मांडताना या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे. वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचार करत हे प्रयोजन वाचकांना लागू पडणारे आहे. अभ्यासक या ठिकाणी म्हणतात की वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचार केला तर हे प्रयोजन वाचकांच्या बाजूने लागू पडणारे आहे. उपदेशाचा फायदा हा आस्वादकांना होणार आहे. असे असले तरी साहित्य कृतीतून आपणास काहीतरी उपदेश मिळेल या हेतूने वाचक साहित्य कृती वाचत नसतो.
वाचकावर साहित्यातील उपदेशाचा परिणाम होत असतो. त्यामुळे हे प्रयोजन लेखकनिष्ठ म्हणून हेतूच्या संदर्भात विचारात घ्यावा लागेल व परिणामाच्या संदर्भात विचार केला तर वाचकनिष्ठ म्हणून विचारात घ्यावे लागते. सारांश रूपाने या ठिकाणी सांगितलेलं असं आहे की वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचार केला तर काही अंशी वाचकांनाही हे प्रयोजन लागू करणारे आहे. कारण त्यातील एखादा जर उपदेश केला तर तो आस्वादकांच्या फायद्याचाच असणार आहे असेही म्हटलेलं आहे. पण असे असले तरी साहित्य कृतीतून आपणास काहीतरी उपदेश मिळावा या हेतूने वाचक साहित्य कृती वाचत नसतो. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून ही त्या ठिकाणी साहित्य कृती वाचत असतो. म्हणून या ठिकाणी वाचकावर साहित्यातील उपदेशाचा परिणाम होत असतो. असं जरी असलं तरी हे प्रयोजन म्हणून हेतूच्या दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार केला तर हेतूच्या दृष्टिकोनातून लेखकनिष्ठ लेखकाचा हेतू आहे असं मला उपदेश करावा, पण हेतूच्या दृष्टिकोनातून लेखकनिष्ठ म्हणून या प्रयोजनाचा विचार करावा लागेल. आणि याचा परिणाम म्हणजे वाचकावर याचा काय परिणाम होणार आहे तर वाचकाच्या दृष्टीने विचार करत असताना परिणामाच्या संदर्भामध्ये वाचकनिष्ठ म्हणून या प्रयोजनाचा विचार आपणास करावा लागेल. अशा पद्धतीने एकूणच या प्रयोजनाची एकूण जी भूमिका आहे ती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. मम्मटाने एकूण जी 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्या 6 प्रयोजनाचे आपण लेखकाने दृष्टिकोनातून वाचकाने दृष्टिकोनातून जे अभ्यासकांनी मते मांडलेली आहेत, आपले विचार मांडलेले आहेत, आपली भूमिका विषय केलेली आहे, जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासकाने जे काही या संदर्भातील आपले विचार प्रतिपादन केलेले आहे त्या दृष्टीने आपण साधक बाधक अशा स्वरूपाची चर्चा केलेली आहे. एक सारांश रूपाने पुस्तकामध्ये जो भाग सांगितलेला आहे तो या ठिकाणी आपण लक्षात घेऊन या ठिकाणी थांबूया. अशा प्रकारे आपल्यास भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करता येतो. जे 6 प्रयोजने मम्मटाने सांगितलेली आहेत ते वेगवेगळ्या अभ्यासकांनी सांगितलेल्या प्रयोजनामध्ये मम्मटांचा प्रयोजन विचार महत्त्वाचा वाटतो. मम्मटांच्या पूर्वीही विश्वनाथ असतील, धनंजय असतील, राजशेखर असतील यांनी देखील प्रयोजनाचे विचार सांगितले ते आपण मागील काही तासिकेमध्ये पाहिलेले आहे. पण अनेक अभ्यासकांनी मम्मटांच्या प्रयोजन विचारावर आपले मत मांडले आहे. असे जरी असले तर अनेक अभ्यासक मम्मटाने जे एकूण 6 प्रयोजने आपल्या काव्यप्रकाश ग्रंथामध्ये सांगितलेली आहे त्यावर आपले विचार किंवा अभ्यासकांनी देखील त्याच प्रयोजनावर मम्मटाच्या प्रयोजनावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनामध्ये काही प्रयोजने हे लेखकनिष्ठ आहे, लेखकाच्या अंगाने त्याचा विचार करता येतो, तर काही प्रयोजने ही वाचकनिष्ठ आहे. मम्मटांच्या प्रयोजनापैकी काही प्रयोजने उभयपक्षी आहेत, म्हणजे वाचकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणारी, लेखकाच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त ठरणारी आहे. तर काही प्रयोजने उभयपक्षी म्हणजे दोघांनाही उपयुक्त ठरणारी आहे. त्यामध्ये आनंद प्राप्ती या प्रयोजनाचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. मम्मटाने जे एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्या 6 म्हणजे यश असेल, अर्थप्राप्ती असेल, अशुभ निवारण असेल, व्यवहार ज्ञान असेल, आनंद असेल आणि कांतासमेत उपदेश असतील, हे 6 जी प्रयोजन आहेत या 6 प्रयोजनापैकी जे 5व्या क्रमांकाचं आपण प्रयोजन पाहिलं आनंद किंवा आनंद प्राप्ती हे प्रयोजन सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हणून मानलेलं आहे. त्यामध्ये आनंद प्राप्ती या प्रयोजनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. हे प्रयोजन उभयपक्षी असून ते इतर प्रयोजनापेक्षा शिरोधार्य प्रयोजन मानलेलं आहे. मम्मटांच्या एकूण 6 प्रयोजनापैकी आनंद प्रयोजन किंवा आनंद प्राप्ती हे प्रयोजन सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानलेलं आहे. म्हणून हे प्रयोजन उभयपक्षी असून ते इतर प्रयोजनापेक्षा सुधार्य प्रयोजन आहे. साहित्याची निर्मिती व आस्वाद हा आल्हादासाठी असतो हे अनेकांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आनंद या प्रयोजनापुढे मम्मटांची इतर सर्व प्रयोजने गौण आहेत. अशा पद्धतीने अभ्यासक आपली भूमिका या ठिकाणी मांडतायत. अशा पद्धतीने जो पहिला घटक आहे भारतीय साहित्यिकांनी सांगितलेली प्रयोजन किंवा भारतीयांचा प्रयोजन विचार दृष्टिकोन आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एकूण मागील काही तासिकेमध्ये आपण हा प्रयोजन विचार समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जाईल त्या
त्या प्रश्नपत्रिकेचं त्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन आपणास उत्तर लिहिणं आवश्यक आहे. मम्मटांच्या प्रयोजनाविषयी सहसा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो. त्या दृष्टीनेच आपण या काही तासिकामधून हा विचार समजून घेतलेला आहे. साधक बाधक पद्धतीने हा विचार समजून घेतलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जे काही संदर्भ ग्रंथ असतील, पाठ्यक्रमातील जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचाही वापर करू शकता. त्याचे तुम्ही नोट्स तुमच्या पद्धतीने काढून काही टिपणे काढून अधिक सविस्तर मुद्देसूदपणे तुम्ही त्या ठिकाणी आपले विचार समजून घेऊ शकता. धन्यवाद.